राम राम मंडळी. तर आज आपण बघा आलतो कैलास मंदिर. म्हणजे योगा असा आला की आपण चाललेलो बघा आता कामावनं घरी. तर आता कामावनं घरी चाललेलो म्हणजे दररोज राहतो आपण लोकल ना, पण आज चाललेलो गाडीवर मित्रासोबत, म्हणजे आपला अनिकेत भाऊ. बरं, जाता जाता आपल्याला पहिला बिर्ला गणपती दिसला आणि त्याच्या समोरच चाललेलो तेवढ्यात दिसलं कैलास मंदिर. आता दिसलं म्हणजे हायवेच्या बाजूलाच आहे ना, त्यामुळं तिकडे लगेच आपली नजर गेली की म्हणलं आता थांबावं. दिसले आणि थांबलो नाही असं होत नाही हो. एवढा अट्रॅक्टिव्ह दिसत होता बाहेरूनच की बासच. मग काय, आलो. आल्या मग डायरेक्ट म्हणतात आता चला, म्हटलं जाऊन माहिती जरा विचारावी. तर आता आपल्याला तिथं काका भेटलं, त्यांना तर अशी माहिती सांगितली, ऐका तुम्ही पण. कैलास मंदिर येते तर काका काय आपल्याला माहिती सांगतील. साबळे 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 काका, ते तुम्हाला माहिती सांगतील. तर ऐका काका, हे मंदिर किती साली बांधलं गेलं होतं? हे जवळजवळ मला 2011 का 12 पासून काम चालू त्याचं. अच्छा. तर 2014ला प्रतिष्ठा झाली इथं ओपन. तर असे इथं हे बोलत कसं फेमस आहे म्हणजे कैलास मंदिर. हा. लांब लांबचे लोक येत आहे, मुंबई, पुणे, चेन्नई असे शनिवारावर फुल गर्दी असते इथं. अच्छा. हा. आले की लोक म्हणतात चांगले म्हणजे मंदिर म्हणजे असं. हा. भरपूर लोक येतात इथं म्हणजे असं. लांब लांब लोक येते, आले नाही तर सगळीकडे असे फिरत बसते, कोण गाड्या थांबून येते आतमध्ये, असं आहे ना. अच्छा, ते आहेच एवढं अट्रॅक्टिव्ह. आम्ही आता स्वतः जाता आम्ही स्वतः थांबलो इथं. हा ना. हे कोणत्या देवाचं मंदिर म्हणजे? हे जैन मंदिर म्हणते याला, जैन मंदिर. तसं काय नाही, तर कुणी आलं ना तरी दर्शन करून जाते. तसं कुणाला म्हणजे असं बंदी नाही, भेदभाव नाही कोणाचा कुणाला ह्याच्यात. असे बंदी नाही म्हणजे येणार दर्शन करून जाते, उलट उलट बसते बिसते इथं छान म्हणून असे म्हणून जाते म्हणजे. म्हणजे हायवेच्या बरोबरच बाजूला असल्यामुळे पण लोकांसाठी म्हणजे असं नाही की दिसणार या नाही. एरियाला म्हणजे कसं सोमण्णा फाटा बोलतंय, हा. टोल नाक्याच्या बाजूला कैलास मंदिर. हा. मंदिरचं नाव आहे म्हणजे कैलास मंदिर. अच्छा. हा. हे सोमवाटणे फाटा म्हणजे हा सोमवाटणे हे फाटा. सोमण्णा फाटा, याला या एरियाला सोमण्णा फाटा टोल बोलतात. नाक्याचं नाव काय? गावच्या पुढं टोल नाक्याच्या बाजूला मंदिर. अच्छा, ह्या टोल नाक्याला काय नाव आहे ह्या? टोल नाकाच म्हणते याला ना. या सोमवाटणे एरियाला फाट्याचं? सोमण्णा फाटा बोलताय. अच्छा. हा. गावच्या पुढे असं आहे म्हणजे. अच्छा, ठीक आहे. हा. हे पूर्ण हे दगडी बांधकाम दिसतंय. हे सगळं म्हणजे आपलं मारबार मारबार बरोबर ना, मारबार ना. ह्याचं ट्रस्ट आहे का आपलं स्वतःच आहे कोणाचं? दोघं भावाने बांधलंय, दोन भावाने बांधलंय. तर आता आपण जरा काकांबद्दल माहिती पण जाणून घेऊया. तुम्ही तर किती वर्ष झालं काम करताय काका? 13 वर्षाचे. 13 वर्ष. सुरुवातीपासून मी यांच्याकडे कामाला. हो का? म्हणजे मंदिर जसं स्थापन झालं तसं तुम्ही इथेच आहे. याच्या आतवर काम चालू होतं ना, तेव्हापासून म्हणजे काम चालू व्हायच्या पासून अगोदर पासून? सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा हे काम चालू होतं ना मंदिरचं, अच्छा. हा. तेव्हापासून मी यांच्याकडे कामाला. ठीक आहे. तुम्ही पण इथंच राहता का? मी राहिलं चौकामध्ये, पुढच्या चौकात. अच्छा. टायमिंग कसं आहे, म्हणजे किती लोक होतं काय? तसं 60 साला मंदिर होतं. 6:30ला? संध्याकाळी म्हणजे 8:30 पर्यंत मागणी होतं. अच्छा. दिवसभर फुल असतं. ड्रायव्हर फुल गर्दी असते. तसं म्हणजे काय, असं 6:30ला बंद झाली की डायरेक्ट 8:30लाच बंद होणार? 6:30ला चालू झाले की 8च्या पुढे झालं, 8च्या पुढे बंद होणार? बंद होतं. अच्छा, ठीक आहे. तुमचं नाव काय? मला इथं कैलास मंदिर साबळे म्हणते. अच्छा, साबळे ठीक आहे. फेमस मंदिर. तर काकांकडनं पण माहिती घेऊन झाली जरा. म्हणलं आता चला, तुम्ही पण ऐकलीच असेल कशी कशी नाही माहिती. काकांचं इंट्रोडक्शन पण ऐकलं असेल तुम्ही. आता म्हणलं चला तुम्हाला मंदिर दाखवून घेऊ. फायनली मग आपण आलो डायरेक्ट. आता म्हणलं मंदिरात जावं आणि मंदिर पण दाखवून घ्यावं तुम्हाला. खूप बाग असं म्हणजे जे मार्बल आहे, त्या मार्बल मध्ये पूर्ण असं मंदिर साकारलं. हे थोडंफार असं स्टील वर्क दिसेल तुम्हाला कुठेतरी, पण बऱ्यापैकी तरी सर्व मंदिर मार्बल मध्ये साकारलेलं आहे. तसे पूर्ण मंदिर असं एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. त्यात त्यांना लाइटिंग असली एस्थेटिक केली होती, मस्त वाटत होतं एकदम. मग काय, नंतर ना आता पण आलो मंदिरात. आता आल्याच समोरच देवांची मूर्ती होती, तिथं जाऊन आपण दर्शन घेतलं. बाजूचं तुम्हाला जरा नक्षीकाम कोरीव काम दाखवा म्हटलं. चित्रकाम पण असली मस्त केली होती मंदिरात की बासच. फायनली आपण आतनं मंदिराचा पूर्ण असा छत बघा, त्यांनी एकदम असा कोरीव कामाने भरून टाकलेला होता. त्यामुळं मंदिर एवढं मस्त दिसत होतं ना आतून पण. जेवढं बाहेरून आत चांगलं दिसत तेवढंच आतून पण चांगलं दिसत होतं. त्यामुळं मन एकदम असं रमून गेलं त्या मंदिरातच. म्हणलं तर मन रमून चालणार नाही, अजून आपल्याला तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी दाखवायच्या. त्यामुळे आपण फायनली तर दर्शन घेतलं. आता म्हणलं चला बाहेरनं पण तुम्हाला पूर्ण मंदिराचा व्ह्यू दाखवावा. फायनली आपण बाहेर येत होतो बघा. दरवाजातून बाहेर आलेल्या समोरून असा व्ह्यू दिसत होता ना मस्त. हा एंट्रन्स व्ह्यू आहे. जेवढा आत येताना चांगलं दिसत तेवढा बाहेर जाताना मस्त वाटतो ना की मग बासच, काय बोलू शकत नाही त्यापुढं.
फायनली मग आपण इथं उतरलो खाली. हे बघा मंदिरात बाजून कसा व्ह्यू दिसतोय, एकदम मस्त असा. लाइटिंग असली मस्त केली होती ना की बसच. त्यात आपण संध्याकाळचं उशीर आलतो त्यामुळे गर्दी तर काहीच नव्हती. त्यामुळं पूर्ण असं मंदिर पण आपल्याला नीट शांततेत असं बघायला भेटलं व व्हिडिओ पण काढण्यास आपल्याला काही प्रॉब्लेम आला नाही. ह्यात मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला असं बसण्यासाठी जागा असेल असं मला तर गृहीत धरलं मी. पूर्ण असा मोठा सभा मंडपागत जागा केली होती त्यांना आणि त्याच्या बाजूने पुढे यायचं रोड केला होता मंदिराच्या चौभोवत फिरण्यासाठी, पण त्यांना असं प्रशस्त अशी जागा बनवलेली होती. फायनल या मंदिराचा मागून येऊ बघा असा दिसतो. त्यानंतर ना आता म्हणलं चला आपण आता निघावं, कारण की वेळ खूपच चाललेला आणि आपल्याकडे काय जास्त वेळ नव्हता. पण त्यांना अजून एक सांगतो तुम्हाला, इथं यांच्या राहण्याच्या पण सोयी आहेत, रूम्स अवेलेबल पण होतात. चला आजच्या दिवसात इथं शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.